एक आरसा असतो आणि तिथे तो एक तुटला आहे आणि कळत नाहीये कोण कोणाबरोबर आहे अजूनही मला वाटतं. आणि म्हणून 1 महिना लागला कॅबिनेट पण तयार करायला. आणि आई स्टिल थिंक अभी भी 1-2 ऍक्ट्स बाकी आहे. वो कैसा होगा, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन नंतर होतील, त्याच्या अगोदर होतील. पूर्णपणे एक अस्थिरता आहे अजूनही. ही एक मोठी चॅलेंज महाराष्ट्र पिक्चर नाही. क्लिअर पिक्चर नाही. एक क्लिअर पिक्चर आहे की भाजप महाराष्ट्राची पार्टी नंबर 1 झाली आहे. 10 वर्षापासून 3 इलेक्शन मध्ये भाजप नंबर 1 पार्टी आली आहे. 100च्याहून जास्त सीट्स त्यांना 3 इलेक्शन मध्ये मिळालेत कन्झिक्युटिव्हली. आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आजच्या परिस्थितीत नेते नंबर 1 आहेत. ह्याच्यात काही मला वाटतं शंका नाहीये. आणि कोणी मला काही दिवसापूर्वी विचारलेलं, अच्छा ह्याच्यावर तुम्ही थंबनेल करू नका, की नरेंद्र मोदी नंतर कोण, हा प्रश्न म्हणजे नेहमी दिल्लीत विचारला जातो. 1 वर्षापूर्वी लोक विचारायची अमित शाह, योगी आदित्यनाथ, हे 2 व्यक्ती सर्वात पुढे होते. काही लोक नितीन गडकरींचं पण नाव ठेवायचे, राजनाथ सिंगचं. आता वर्ष झाला त्या लिस्टमध्ये मी म्हणालो त्या प्रोग्राममध्ये देवेंद्र फडणवीसांचं पण नाव तुम्हाला ठेवायला लागेल. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या करिअरमध्ये काही सिमिलॅरिटीज, समानता मला दिसते. नरेंद्र मोदी पण म्हणजे मिटिओरिक राईज गुजरातमध्ये, त्याच्यानंतर केशुभाई पटेल, काशीराम राणा, शंकरसिंग वाघेला, सुरेश मेहता यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सोडावं लागलं गुजरात. आणि मग एकदा ते मुख्यमंत्री झाले मग त्यांचं पूर्णपणे राईज झाला. देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्र सोडावं नाही लागलं, पण मध्ये तुला आठवण असेल ते जनरल सेक्रेटरी झालेले, इन्चार्ज ऑफ बिहार, गोव्याचे कॅम्पेन इन्चार्ज, बिहार कॅम्पेन इन्चार्ज, आणि उपमुख्यमंत्री झाले. आणि असं वाटलं की त्यांच्या करिअरला एक परमनंट सेटबॅक झालाय. ह्या एवढ्या मोठ्या विक्ट्री नंतर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जे आहेत, ही इज नाव पोझिशन्ड हिमसेल्फ. जर त्यांचा 5 वर्षाचा टर्म झाला, ही कॅन बी अ फ्युचर प्राईम मिनिस्टर. महाराष्ट्राच्या लोकांचं हे म्हणजे स्वप्न एका प्रमाणे आहे. एक ना एक दिवस महाराष्ट्र पण एक कोणतरी प्रधानमंत्री व्हावं. पण 2024 नंतर ज्या प्रकारचे निवडणुकाचे इलेक्शन रिझल्ट्स आलेत, देवेंद्र फडणवीस मे बी पोझिशन नाव इन दॅट लिस्ट. अमित शाह, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीसचं पण नाव ठेवावं लागेल. सो आय थिंक दॅट इज देअर. पण अस्थिरता अजूनही आहे. अस्थिरता आहे. भविष्य काय एनसीपीचं, शिवसेनेचं काय भविष्य, हे सर्व जे प्रश्न आहेत, मोठे प्रश्न आहेत.